शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आता देवेंद्र फडणवीसांनी सरकारने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनताच आता कर्जमाफीची घोषणा करणार आहे. तर गेल्या कित्येक दिवसापासून कर्जमाफीचा निर्णय ही आता सध्या महाराष्ट्रातनी गाजत आहे. तर शेतकरी मित्रांनो, पाहू आपण आता महाराष्ट्रातनी कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनची घंटी पण प्रेस करा. चला सुरुवात करू आपण व्हिडिओचा. तर ही योजना विशेषतः जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी आशादायी ठरणार आहे. तर या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत शासनाने आतापर्यंत रुपये 52,568 लाख इतकी रक्कम वितरित केलेली आहे. तर ही रक्कम केवळ आकडेवारी नसून हजारो शेतकऱ्यांच्या कुटुंबात आर्थिक मदत मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत कोणते लाभ मिळालेला आहे त्यासाठी एक शासकीय कटिबद्ध असून योजनेतील अंमलबजावणीसाठी पारदर्शक पद्धतीने केली जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी योजनेचा प्रभाव केवळ वैयक्तिक शेतीपुरता मर्यादित नाही, तर या योजनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी एक अपेक्षित जेव्हा शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात तेव्हा ही योजना थांबवली जातील. तर शेतकरी मित्रांनो, ग्रामीण बाजारपेठेत खरेदीची क्षमता वाढते आणि स्थानिक व्यवसायात चालना मिळते आणि रोजगार निर्मितीच्या संधी वाढतात आणि ग्रामीण विकासाला पण गती मिळते. तर शेतकरी मित्रांनो, मात्र कर्जमाफी ही केवळ तात्पुरती उपाययोजना नाही, तर भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तीमुळे तोंड देण्यासाठी दीर्घकालीन धोरणाची गरज आहे. तर शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर, पीक विमा योजनेची सक्षमीकरण आणि कृषी पायाभूत सुविधांची विकास, तर या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शेतकरी आणि शासन त्यांच्यातील सहकार्य अत्यंत महत्वाचे आहे. तर महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन केलेल्या या निर्णयाला शेतकऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि या संधीचा योग्य वापर करावा. तर योजनेची माहिती सर्व पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणे आणि अर्ज प्रक्रिया सुलभ करणे आणि तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करणे. कर्जमाफीचा लाभ घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी त्या भविष्यातील आर्थिक नियोजनावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, पीक विविधीकरण आणि जोखमी व्यवस्थापन आणि सरकारी संस्थेचा वापर, तर महाराष्ट्र शासनाने ही कर्जमाफी योजना अंतर्गत आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना आखलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत होणार असून त्यांच्या जीवनात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. तर मात्र यासोबतच भविष्यात अशा परिस्थितीत तोंड देण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे आणि महत्वाचे सक्षमीकरण करणे आहे. तर शेतकरी मित्रांनो, मात्र कर्जमाफी दीर्घकालीन दृष्टिकोन आणि भविष्यातील आव्हाने, मात्र ही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केवळ तात्पुरतीच नाही, तर भविष्यातनी अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी दीर्घकालीन धोरणाची गरज आहे. तर या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शेतकरी आणि शासन यांच्यातील सहकार्य अत्यंत महत्वाचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला मिळणारे 2,000 रुपये, तर शेतकरी मित्रांनो 2,000 रुपये मिळत असते शेतकऱ्यांना. गेल्या 4-5 वर्षापासून आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आपल्याला वार्षिक 6,000 रुपये मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कसं वाटत असेल काय, तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. 2,000 रुपये पाहिजे किंवा कर्जमाफी पाहिजे त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्याबद्दलची माहिती पाहिजे असेल तर ते सांगू आपण. तर शेतकरी मित्रांनो, 2,000 कधी येणार त्याबद्दलचा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.